होम मैदानास कुंभार कन्या माता कुमारव्वा देवी यांचं नाव देण्याच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास विलंब होत असल्याबद्दल मानकरी कुंभार यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा हा अवघ्या 15 दिवसांवर आला असून श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी, सोलापूर जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्याकडून यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भक्तगणांचं श्रद्धास्थान असलेले सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराज यांच्या यात्रा सोहळ्याकडे तमाम भक्तगणांचं लक्ष लागून राहिलेलं असतं। या यात्रा सोहळ्यातील धार्मिक विधींना मोठं महत्त्व असल्यानं याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो भक्तगण धडपडत असतात। दरम्यान या यात्रा सोहळ्याचे मानकरी कुंभार यांनी पालिका प्रशासनाच्या एकूणच कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासन मानकरी कुंभार यांच्या भावनांची कदर करणार की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। होम मैदानावरील होमकुंड आणि एकूणच होम मैदानाला कुंभार कन्या माता कुमारव्वा देवी यांचं नाव देण्यात यावं आणि चारही बाजूंनी तशा पद्धतीचे नामफलक लावण्यात यावे अशी मागणी मानकरी कुंभार यांच्याकडून सोलापूर महापालिकेकडे करण्यात आली होती। या संदर्भात दिनांक 8 मार्च 2019 तसंच 21 डिसेंबर 2021 च्या सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव आला असता त्यास मान्यताही देण्यात आली। तसंच यासाठी येणाऱ्या खर्चासही मान्यता देण्यात आली। मात्र याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत पालिका प्रशासनाच्या वतीनं होत नसल्यानं मानकरी मल्लिकार्जुन मेहत्रे कुंभार आणि महादेव कुंभार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। होम मैदानास माता कुमारव्वा कुंभार कन्या माता कुमारव्वा होम मैदान असे नाव देण्यासाठी आम्ही प्रस्ताव दिला होता महानगरपालिकेमध्ये आणि 2019ला त्याची ठराव पास होऊन तो खर्चास मंजुरीसाठी ठेवण्यात आला, पण याच्या पुढची कारवाई ते झाली नाही। तर त्याच्यानंतर 2022ला सुद्धा एक परत स्मरणपत्र देऊन त्याच्यासाठी हा विषय परत एकदा मंजूर करण्यात आला, सर्वानुमते मंजूर करण्यात आला, पण त्याच्यानंतरही पुढचं कारवाई झाली नाही। तर याच्यामध्ये आयुक्त मॅडम तेली उगले मॅडम यांनी लक्ष घालून यात्रा जवळ येत आहे, तर त्याच्या अगोदर याच्यावर कारवाई करून हे नाव लावण्यात यावे। माता कुंभार कन्या कुमारव्वा देवी असा होम मैदानाला नाव देण्यात यावे असे आमच्या कुंभार मानकरी आणि कुंभार समाजातून मागणी दरवर्षी आम्ही करत असतो। म्हणजे 2019 पासून दरवर्षी आम्ही आठवण करून देत असतो, पण याच्यावर कारवाई होत नाही। आणि सिद्धेश्वर भक्त आणि माता कुमारव्वा भक्त यांनासुद्धा हे नाराज आहेत। तर हे विषय लक्ष घालून मॅडम तेली उगले मॅडम यांनी थोडा योग्य ती कारवाई करून याला अंमलात आणावे। या महत्त्वपूर्ण ठरावास मान्यता मिळाल्यापासून आम्ही सातत्याने या संदर्भात पाठपुरावा करत असतानाही याची अंमलबजावणी का होत नाही असा प्रश्न यानिमित्त उपस्थित करून शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यापूर्वी याची अंमलबजावणी करण्यात यावी। पालिका आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांनी स्वतः यात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावून मानकरी कुंभार यांच्या भावनांची कदर करावी अशी मागणी मानकरी मल्लिकार्जुन कुंभार तसंच महादेव कुंभार यांनी केली आहे। वर्षापासून चालू असलेली ही यात्रा आतापर्यंत अपरंपारपणे कुंभार परिवारात चालू आहे। यात्रेनिमित्त हो मैदानावर माता कुमारव्वा देवी यांचा आत्मसमर्पण अग्नी होतो। त्या होम कुंडाला माता कुमारव्वा देवी कुंभार कन्या माता कुमारव्वा देवी ही नामकरण करण्यासाठी 2019, 2020, 2021, 2022, 2023, 24 चालू 25 आहे। आतापर्यंत होम मैदानावर एकही फलक लावण्यात आलेले नाहीत। लाखो भाविक येतात अक्षता दिवशी, होम दिवशी आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र असे भरपूर भाविक या ठिकाणी यात्रेनिमित्त येत असतात। त्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भक्तांना की त्यांना समजण्यात यावे की हा असं हे माता कुमारव्वा देवीचं अग्निसमर्पण आत्मसमर्पण केलेलं हे होमकुंड आहे। त्यासाठी आम्ही महापालिकेला असं नामकरण करण्यासाठी स्मरणपत्र दिलेलं आहे, तरीही ती योग्य कारवाई होत नाही आहे। 2019 पासून आम्ही पत्रव्यवहार करत आहोत आणि आमच्याकडे हे पत्र आहे, तरीसुद्धा योग्य कारवाई होत नाही आहे। प्रस्ताव मंजूर झालेला आहे तरी पेंडिंग आहे। मी आयुक्त माननीय सोलापूर महापालिका आयुक्त
यांना मी विनंती करतो की हे प्रस्ताव तातडीनं मंजूर करून योग्य ती कारवाई करावे आणि नामफलक लावावे यात्रेच्या अगोदर. दरम्यान होम मैदानास माता कुमारव्वा देवी होम मैदान असं नाव देऊन यात्रेपूर्वीच तसे नामफलक होम मैदानाच्या चारीही बाजूने लावण्यात यावेत. या संदर्भात लवकरच पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांची भेट घेऊन या संदर्भातील ठरावाची प्रत त्यांना देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत असलेल्या आमच्या पाठपुराव्याला यश येईल. पालिका आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले हा प्रश्न निश्चितच सोडवतील असा विश्वासही त्यांनी यानिमित्त व्यक्त केला.